हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स हब. आपण बघत होतो क्लास 10 चा सायन्स आणि त्यामध्ये लास्ट लेक्चर मध्ये आपण कंप्लीट केलं इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. आणि आपण आज स्टार्ट करणार आहे नेक्स्ट चॅप्टर आपला जो असेल हीट. हीट मध्ये जे पॉइंट्स आपल्याला कव्हर करायचे आहेत ते असतील, बघू शकता, लेटेंट हीट ऑफ फेज ट्रान्सफॉर्मेशन, एनोमलस बिहेवियर ऑफ वॉटर, ड्यू पॉइंट, ह्युमिडिटी, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. आता हे पॉइंट्स आपण आपल्या डे टू डे लाईफ मध्ये यूज करतो, बट आतापर्यंत आपण अनअवेअर होतो या पॉइंट्स पासून. सो आता आपल्याला हे पॉइंट्स पाहायचे आहे आणि याचा डे टू डे लाईफ मध्ये कसा यूज करतो आपण ते सुद्धा पाहायचं आहे. त्यासोबतच सुरुवातीला आपण समजून घेऊ डिफरन्स बिटवीन द हीट अँड टेम्परेचर. तर आता हीट अँड टेम्परेचर काय असेल, तर हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी जे एका सबस्टन्स कडे स्टोअर असेल, त्या सबस्टन्स कडे जे एनर्जी स्टोअर असेल त्याचा फॉर्म आपण म्हणू शकतो हीट. आणि ते जर टेम्परेचर बघितलं तर इट इज अ मेजर ऑफ फिजिकल प्रॉपर्टी ऑफ अ सबस्टन्स. मी सबस्टन्सची फिजिकल प्रॉपर्टी मेजर करायसाठी आपण यूज करतो टेम्परेचर. तर हीट हे असेल फॉर्म ऑफ एनर्जी जे असेल सबस्टन्स मध्ये स्टोअर. आता लेटेंट हीट ऑफ फेज ट्रान्सफॉर्मेशन जर बघायचं झालं तर बघू शकता यामध्ये सुरुवातीला आपण बघू फेज ट्रान्सफॉर्मेशन काय असेल. सो फेज ट्रान्सफॉर्मेशन बघू शकतो, फेज ट्रान्सफॉर्मेशन मीन्स चेंजेस ऑफ फेज, दॅट इज बघू शकता सॉलिड टू लिक्विड, सॉलिड टू लिक्विड चेंज ऑफ फेज आहे. त्यानंतर बघू शकता लिक्विड टू गॅस चेंज ऑफ फेज आहे, लिक्विड टू गॅस हे असतील चेंज ऑफ फेजेस. आणि यासाठी यूज होणारी हीट यालाच म्हणू आपण लेटेंट हीट ऑफ फेज ट्रान्सफॉर्मेशन. आता फेज ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय, तर एखादा सबस्टन्स सॉलिड स्टेट मध्ये असेल आणि सॉलिडचा तो लिक्विड मध्ये कन्वर्ट झाला तर त्याला म्हणू आपण फेज ट्रान्सफॉर्मेशन. एखादा सबस्टन्स लिक्विड स्टेट मध्ये लिक्विड मधून गॅस मध्ये गेला त्याला सुद्धा म्हणू आपण फेज ट्रान्सफॉर्मेशन. आणि त्यासाठी जी हीट यूज होईल त्याला म्हणू आपण लेटेंट हीट ऑफ फेज ट्रान्सफॉर्मेशन. आणि एक्झाम्पल म्हणून बघू शकता, आपण एक एक्झाम्पल सुद्धा घेतलं इथे. तर बघू शकता एक आपण एक्सपेरिमेंट घेतला, एक सिंपल एक्सपेरिमेंट असेल. यामध्ये काय केलंय तर आपण एक स्टँड घेतलं, त्या स्टँडला कनेक्ट केलं थर्मोमीटर. बघू शकता इथे कनेक्ट केलं आपण थर्मोमीटर. आणि थर्मोमीटरचा जो यूज असेल इट इज यूज टू मेजर द टेम्परेचर. मीन्स ह्या सिस्टीमचा किंवा या सबस्टन्सेसचा टेम्परेचर मेजर करायसाठी आपण यूज करू थर्मोमीटरचा. त्यासोबतच बघू शकता इथे आपण एक यूज केलाय बर्नर जो की आपला हीट देईल या सबस्टन्सला. त्यानंतर बघू शकता एक बीकर घेतलाय किंवा एक स्टँड घेतलाय, त्यामध्ये आपण ठेवलेला आहे आईस क्यूब्स. बघू शकता त्यामध्ये आपण ठेवलेले आहे आईस क्यूब्स. आता आईस क्यूब्सला आपण हीट करणार आहे आणि हीट केल्यानंतर मेजर करू आपण टेम्परेचर. तर बघू शकता सुरुवातीला जे आईस क्यूब्स आहे, आईस क्यूब प्रेझेंट आहे आपले, आईस क्यूब प्रेझेंट असतील आपले सॉलिड स्टेट मध्ये. तर बघू शकता आईस क्यूब प्रेझेंट आहे सॉलिड स्टेट मध्ये. आता सॉलिड स्टेट मध्ये जे आईस क्यूब प्रेझेंट आहे त्याला आपण केलं हीट. आता हीट केल्यानंतर काय होईल तर सॉलिडचं कन्व्हर्शन होईल लिक्विड मध्ये आणि तो जो बर्नर हीट देत आहे ते हीट तो ऍक्सेप्ट करेल आणि त्यामुळे सॉलिडचं कन्व्हर्शन होईल लिक्विड मध्ये. आणि जर आपण लिक्विड मध्ये कन्वर्ट झाल्यानंतरही कंटिन्यू हीट देत राहिलो तर तो जो लिक्विड सबस्टन्स आहे तो कन्वर्ट होताना दिसेल आपल्याला गॅसेस मध्ये. आणि हे एक्सपेरिमेंट आपण डेली लाईफ मध्ये सुद्धा परफॉर्म करतो. जर आपण लक्षात घेतलं तर जेव्हा आपण पाणी तापवतो, मीन्स पाण्याला गरम करतो, हीट देतो. आता गॅसवर पाणी तापवत असेल आपण किंवा मग हीटरमध्ये पाणी तापवत असेल तर त्यामध्ये काय करतो आपण, तर त्या वॉटरला हीट देतो. आणि हीट दिल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की त्यातलं वॉटरचं कन्व्हर्शन काही प्रमाणात वेपर्स मध्ये होतं आणि त्यालाच म्हणू आपण कन्व्हर्शन झालेलं आहे लिक्विड टू गॅस. मीन्स जेव्हा आपण हीट ट्रान्सफर करतो टू द वॉटर तो कन्वर्ट होते लिक्विड टू गॅस. सुरुवातीला आपण सॉलिड स्टेट मध्ये घेतलं होतं, सॉलिडचं होईल लिक्विड आणि लिक्विडचं कन्व्हर्शन होईल गॅस मध्ये व्हेन वी गिव्ह हीट. जेव्हा आपण त्याला हीट देऊ तेव्हा तो कन्वर्ट होईल सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू गॅस. आता यामध्ये आपल्याला बघायला मिळेल थर्मोमीटर मध्ये काय चेंजेस येतील. तर बघू शकता जेव्हा तो सॉलिडचा लिक्विड कन्वर्ट होत असेल तेव्हा आईस मेल्ट्स ॲट 0 डिग्री सेल्सिअस. आपल्याला माहिती असायला पाहिजे और आपल्याला माहिती आहे आईस मेल्ट्स ॲट 0 डिग्री सेल्सिअस. जो आईस असेल आईस मेल्ट होते ॲट 0 डिग्री, आईस मेल्ट्स ॲट 0 डिग्री सेल्सिअस. मीन्स कुठल्याही प्रकारचा टेम्परेचर मध्ये चेंज येणार नाही थर्मोमीटर मध्ये जेव्हा आईस मेल्ट होत असेल मीन्स मेल्टिंग पॉइंट ऑफ आईस म्हणजेच काय, तर सॉलिडचं कन्व्हर्शन होईल लिक्विड मध्ये. जेव्हा सॉलिड लिक्विड मध्ये कन्वर्ट होत असेल त्याला म्हणू आपण मेल्टिंग. तर सॉलिडचं कन्व्हर्शन लिक्विड मध्ये होत असेल त्याला म्हटलं आपण मेल्टिंग. आणि जो आईस मेल्ट करतो तो मेल्ट करतो 0 डिग्री सेल्सिअसवर. मीन्स यामध्ये टेम्परेचर मध्ये कुठलाही चेंज येणार नाही व्हेन आईस मेल्ट्स. आता आईस मेल्ट झाल्यानंतर तो लिक्विड मध्ये कन्वर्ट होईल, मीन्स क्यूब्सचं कन्व्हर्शन वॉटर मध्ये होऊन जाईल. आईस जेव्हा मेल्ट होईल तेव्हा तो लिक्विड मध्ये कन्वर्ट होईल, लिक्विड मध्ये कन्वर्ट झाला मीन्स त्याचा बनलेला आहे वॉटर. आणि जेव्हा आता वॉटर हीट ऍक्सेप्ट करेल फ्रॉम द बर्नर
त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की याचं टेम्परेचर इन्क्रीज होईल आणि याचं टेम्परेचर इन्क्रीज होताना इट टेम्परेचर इन्क्रीजेस अप टू 100 डिग्री सेल्सिअस. आता याचं टेम्परेचर इन्क्रीज होईल हळूहळू अप टू 100 डिग्री सेल्सिअस आणि 100 डिग्री सेल्सिअसवर लिक्विडचं कन्व्हर्शन होईल गॅसमध्ये. ऍट 100 डिग्री सेल्सिअस लिक्विड टू गॅस, जे वॉटर आहे ते गॅसमध्ये कन्वर्ट होईल. लिक्विड टू गॅस दॅट इज वॉटर कन्वर्ट होईल वॉटर टू व्हेपर. बघू शकता वॉटर टू वॉटर व्हेपर कन्वर्ट होतील ऍट 100 डिग्री सेल्सिअस. मीन्स 100 डिग्री सेल्सिअसला वॉटरचं कन्व्हर्शन होईल व्हेपर्स मध्ये आणि यामध्ये आपल्याला दिसेल की टेम्परेचर करताय इन्क्रीज आणि टेम्परेचर इन्क्रीज करेल अप टू 100 डिग्री सेल्सिअस आणि 100 डिग्री सेल्सिअसवर आता पुढे त्याचं टेम्परेचर इन्क्रीज होणार नाही. आता तो ऍक्सेप्ट करेल हीट ऍट 100 डिग्री सेल्सिअस आणि पूर्ण वॉटरचं कन्व्हर्शन होईल व्हेपर्स मध्ये, बट टेम्परेचर मध्ये कुठलाही चेंज येणार नाही आफ्टर 100 डिग्री सेल्सिअस. मीन्स फर्स्ट सॉलिड टू लिक्विड गेला तेव्हा टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस होतं. लिक्विड टू गॅस गेला तेव्हा टेम्परेचर हळूहळू इन्क्रीज करत कुठपर्यंत जाईल तर 100 पर्यंत. आता लिक्विड टू गॅस जाताना टेम्परेचर इन्क्रीज करत जाईल 0 to 100 पर्यंत आणि 100 ला जाऊन पूर्ण टेम्परेचर होईल स्टॉप आणि त्या टेम्परेचरला लिक्विडचा पूर्णपणे कन्व्हर्शन होईल गॅस मध्ये. सो हे बघू आपण डिपेंड ऑन एक ग्राफ बघू आपण आणि त्या ग्राफनुसार आपण बघू टेम्परेचरचं कन्व्हर्शन. बघू शकता. सो स्मॉल एक्सपेरिमेंट वरून आपण बघितलं की आईसचं कन्व्हर्शन वॉटर मध्ये होईल आणि वॉटरचं कन्व्हर्शन पुढे होईल व्हेपर्स मध्ये. आता आपण बघू ग्राफ वरून. तर ग्राफ वरून बघू शकतो आपण सुरुवातीला आपण 0 डिग्री सेल्सिअस इतकं टेम्परेचर दाखवलंय, टाइम सुद्धा दाखवलाय आपण 0. तर जो आपला एक्स एक्सिस आहे, एक्स एक्सिस दाखवतो आपल्याला टाइम इन मिनिट्स, मीन्स टाइम इन मिनिट्स दाखवतो एक्स एक्सिस. तर वाय एक्सिस आपल्याला दाखवते टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस, मीन्स 10, 20, 30, 40 हे असेल टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस. तर हा एक्स एक्सिस वर असेल टाइम इन मिनिट्स. तर बघू शकता सुरुवातीला जे आईसचं कन्व्हर्शन झालेलं आहे वॉटर मध्ये त्यावेळेस जे टेम्परेचर इन्क्रीज तुम्हाला पाहायला भेटेल तर टेम्परेचर इन्क्रीज असेल 0 डिग्री. बघू शकता 0 डिग्रीवरच आईस प्लस वॉटर, सॉलिड प्लस लिक्विड, मीन्स याच टेम्परेचरवर आईसचं कन्व्हर्शन होत आहे वॉटर मध्ये आणि टेम्परेचर आहे 0 डिग्री सेल्सिअसला आईसचं कन्व्हर्शन होत आहे वॉटर मध्ये आणि यालाच म्हणू आपण मेल्टिंग पॉइंट ऑफ आईस. द टेम्परेचर ऍट विच सॉलिड कन्वर्ट्स इनटू लिक्विड. आता सॉलिड ज्या टेम्परेचरला लिक्विड मध्ये कन्वर्ट होते त्याला म्हणतो आपण मेल्टिंग पॉइंट आणि हा असेल मेल्टिंग पॉइंट ऑफ आईस. ज्याही टेम्परेचरला सॉलिडचं कन्व्हर्शन लिक्विड मध्ये होत असेल त्या टेम्परेचरला आपण म्हणतो मेल्टिंग पॉइंट. आणि 0 डिग्री सेल्सिअसला आईसचं कन्व्हर्शन होत आहे वॉटर मध्ये, त्याचं होत आहे मेल्टिंग. सो मेल्टिंग पॉइंट ऑफ आईस असेल 0 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर बघू शकता 0 डिग्री सेल्सिअसला आपण सप्लाय केली हीट. बघून घ्या आईसला आपण सप्लाय केली हीट आणि हीट सप्लाय केल्यानंतर त्यानं हीट तर ऍब्झॉर्ब केली, हीट ऍब्झॉर्ब करून तो कन्वर्ट झालेला आहे लिक्विड स्टेट मध्ये, बट त्याचं टेम्परेचर इन्क्रीज होताना दिसणार नाही तुम्हाला. आणि जी हीट तो ऍब्झॉर्ब करेल ऍट द टाइम ऑफ कन्वर्शन ऑफ सॉलिड टू लिक्विड, जेव्हा तो सॉलिडचं कन्वर्शन लिक्विड मध्ये करेल आणि त्या टाइमला जे ती हीट ऍब्झॉर्ब करेल त्या हीटला म्हणतो आपण लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. बघू शकता सॉलिड टू लिक्विड इथे लिहून घेऊ. सॉलिड टू लिक्विड कन्वर्ट झालेला आहे, सॉलिडचं कन्वर्शन झालेलं आहे लिक्विड मध्ये आणि सॉलिडचं लिक्विड मध्ये कन्वर्शन होताना टेम्परेचर मध्ये इन्क्रीज झालेलं नाही आहे, बट हीट ऍब्झॉर्ब झालेली आहे आणि हीट ऍब्झॉर्ब झाली असेल तर याला म्हणू आपण लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. लॅटेंट हीट ऑफ फ्युजन कशाला म्हणू आपण तर हीट ऍब्झॉर्ब टू कन्वर्ट सॉलिड टू लिक्विड, त्यालाच म्हणू आपण लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. आणि यालाच म्हणतात लॅटेंट हीट ऑफ फेज ट्रान्सफॉर्मेशन. आणि फेज ट्रान्सफॉर्म झालाय सॉलिड टू लिक्विड आणि त्याला म्हटलं आपण लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. त्यानंतर एकदा सॉलिडचं लिक्विड झाल्यानंतर आता टेम्परेचर राईज होणं स्टार्ट होईल. तर बघून घ्या लाईन ए बी, बघून घ्या इथे ए बी आणि इथे देऊ शकतो आपण सी. तर लाईन ए बी इंडिकेट करते आपल्याला आईसचं कन्व्हर्शन होत आहे वॉटर मध्ये आणि इथे कुठल्याही टेम्परेचर मध्ये आपल्याला राईज दिसत नाही आहे, 0 डिग्रीला झालेला आहे. त्यानंतर बी टू सी बघू शकता टेम्परेचरचं झालेलं आहे राईज. बघा टेम्परेचर राईज झालंय फ्रॉम 0 to 100 डिग्री सेल्सिअस. बीसी इंडिकेटेड करते आपल्याला रायझिंग टेम्परेचर आणि 0 to 100 डिग्री सेल्सिअस मध्ये जाताना आता बघून घ्या 0 पासून 100 डिग्री पर्यंत टेम्परेचर जाईल. या स्टेटला वॉटर होतं, या स्टेटला बी टू सी इथे वॉटर प्रेझेंट होतं आणि कोणत्या स्टेटमध्ये असेल लिक्विड. आणि एकदा 100 डिग्री टेम्परेचर राईज झालं, 100 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर राईज झालं, या
टेम्परेचरला तो हीट ऍब्झॉर्ब करेल. आता वॉटर ह्या टेम्परेचरला हीट ऍब्झॉर्ब करेल. आता टेम्परेचर कॉन्स्टंट राहील. एकदा 100 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर रीच झाल्यानंतर आता टेम्परेचर राहील कॉन्स्टंट आणि जो चेंजेस येईल लिक्विडचा गॅसमध्ये कन्वर्ट होईल, त्यामुळे तो ऍब्झॉर्ब करेल हीट. आणि जेव्हा तो लिक्विडचा गॅसमध्ये होते, इथे लिहून बघून घ्या, लिक्विडचा गॅसमध्ये कन्वर्ट होईल, लिक्विडचा गॅसमध्ये कन्वर्ट होईल 100 डिग्री सेल्सिअसला, आणि यालाच म्हणू आपण लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन. याला म्हणतात लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन. जेव्हा सॉलिडचा लिक्विड होत असेल, बघून घ्या, सॉलिडचा लिक्विड होत असेल लॅटेंट हीट ऑफ फ्युजन, तर लिक्विडचा जर गॅस होत असेल त्याला म्हणू आपण लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन. यालाच म्हणू आपण लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन. तर बघून घ्या, सुरुवातीला AB ने रिप्रेझेंट केलं टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस, इथे कन्वर्ट झाला आईस टू वॉटर. त्यानंतर वॉटरमध्ये कन्वर्ट झाल्यानंतर कंटिन्यू त्यानं हीट ऍब्झॉर्ब केली. पुन्हा हीट ऍब्झॉर्ब केल्यानंतर त्यासोबतच तुम्हाला दिसेल राईज इन टेम्परेचर. वॉटरचं टेम्परेचर राईज झालेलं असेल आणि टेम्परेचर राईज करेल 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत. 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत टेम्परेचर राईज केल्यानंतर पुन्हा राईज इन टेम्परेचर स्टॉप होईल, आणि राईज इन टेम्परेचर स्टॉप झाल्यानंतर हा जो वॉटर आहे हा बॉईल होईल आणि याचं कन्व्हर्शन होईल वेपर्स मध्ये, आणि पूर्ण जे वॉटर आहे त्याचं स्टीम मध्ये कन्व्हर्शन किंवा वेपर मध्ये कन्व्हर्शन होईपर्यंत हे टेम्परेचर कॉन्स्टंट राहील, दॅट इज 100 डिग्री सेल्सिअस. आणि त्यावेळेस लिक्विड ऍब्झॉर्ब करेल हीट आणि कन्वर्ट होईल गॅसमध्ये, आणि यालाच म्हणतो आपण यालाच म्हणू आपण बॉइलिंग. जसं आपण मेल्टिंग म्हटलं, ज्यावेळेस सॉलिडचं कन्व्हर्शन होतं लिक्विडमध्ये, त्याच लिक्विडचं ज्यावेळेस कन्व्हर्शन होईल गॅसमध्ये त्याला म्हणू आपण बॉइलिंग, आणि याला म्हणू आपण बॉइलिंग ऑफ वॉटर. ज्या टेम्परेचरला तो लिक्विडचं कन्व्हर्शन गॅसमध्ये करेल त्याला म्हणू आपण बॉइलिंग, आणि लिक्विड टू गॅस कन्वर्ट झालेला आहे त्याला म्हटलं आपण बॉइलिंग. तसंच वॉटर जर लिक्विड टू गॅसमध्ये जात असेल और वॉटर टू वेपर जात असेल त्याला म्हणू आपण बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर. आणि यानंतर तो ऍब्झॉर्ब करेल हीट ऍट 100 डिग्री सेल्सिअस, आणि त्यालाच म्हणू आपण लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन. हीट ऍब्झॉर्ब करून तो कन्वर्ट होईल वेपर्स मध्ये, म्हणून आपण म्हटलं त्याला लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन. तर बघू शकता ग्राफवरून आपण बघितलं लॅटेंट हीट ऑफ फ्युजन प्लस लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन. त्यानंतर आपण बघितलं राईज इन टेम्परेचर. त्यानंतर 100 डिग्री सेल्सिअसला टेम्परेचर राहील कॉन्स्टंट, 0 डिग्री सेल्सिअसला तो कन्वर्ट होईल लिक्विड मध्ये, तिथे हे टेम्परेचर कॉन्स्टंट. सो बघू शकता. सो स्मॉल एक्सपेरिमेंट वरून आपण बघितलं कन्व्हर्शन ऑफ सॉलिड टू लिक्विड अँड लिक्विड टू गॅस, आणि त्यामध्ये आपण बघितलं लॅटेंट हीट ऑफ फेज ट्रान्सफॉर्मेशन. आता बघू शकता जेव्हा तो सॉलिड टू लिक्विड कन्वर्ट झाला, हा एका कॉन्स्टंट टेम्परेचरला कन्वर्ट होईल फ्रॉम सॉलिड टू लिक्विड, आणि त्याला आपण म्हणू मेल्टिंग पॉइंट. आता ज्या टेम्परेचरला तो कन्वर्ट झाला सॉलिड टू लिक्विड त्याला म्हटलं आपण मेल्टिंग पॉइंट. त्यासोबतच त्या कॉन्स्टंट टेम्परेचरला तो जे हीट ऍब्झॉर्ब करेल आणि हीट ऍब्झॉर्ब करून सॉलिड टू लिक्विड कन्वर्ट होईल त्याला म्हणू आपण लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. अँड ड्युरिंग लॅटेंट हीट ऑफ फ्युजन काय होईल, तर जेव्हा आपण हीट सप्लाय करू तर त्यामधले जे बॉन्ड्स असतील त्या बॉन्ड्सचं होते विकनिंग, मीन्स बॉन्ड्स वीक होत जातात ड्यू टू सप्लाय ऑफ हीट, आणि बॉन्ड्स वीक झाले की ते कन्वर्ट होतात सॉलिडमधून लिक्विडमध्ये, आणि यालाच म्हणतो आपण लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. आणि जर लॅटेंट हीट ऑफ फ्युजन स्पेसिफिक मास साठी, दॅट इज 1 युनिट मास साठी केला आपण, युनिट मास और 1 मास साठी. युनिट मास मीन्स 1 मास, आता 1 kg म्हणू शकतो, युनिट मास मीन्स म्हणू शकतो आपण 1 kg. सो युनिट मास साठी जे हीट कन्व्हर्शन असेल त्याला म्हणतो आपण स्पेसिफिक हीट. स्पेसिफिक मीन्स स्पेसिफिक 1 युनिट मास साठी जे हीट कन्व्हर्शन असेल फ्रॉम सॉलिड टू लिक्विड, जे हीट सप्लाय करेल आपण फॉर सॉलिड टू लिक्विड कन्व्हर्शन साठी युनिट मास साठी त्याला म्हणू आपण स्पेसिफिक हीट और स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन जेव्हा युनिट मास साठी सप्लाय करू त्याला म्हणू स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. लिक्विड टू गॅस कन्व्हर्शन होत असेल मीन्स कॉन्स्टंट टेम्परेचरला लिक्विड टू गॅसचं कन्व्हर्शन होत आहे त्याला म्हणतो आपण बॉइलिंग पॉइंट. आता एक कॉन्स्टंट टेम्परेचरला तो ऍब्झॉर्ब करेल हीट आणि लिक्विड टू गॅस मध्ये कन्वर्ट होईल त्यालाच म्हणतो आपण लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन. मीन्स लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन मध्ये सुद्धा काय होईल तर जे लिक्विड्स मधले बॉन्डिंग आहे ते हीट सप्लाय केल्यामुळे पुन्हा वीक होत जातील और बॉन्ड्सचं ब्रेकडाऊन होत जाईल आणि त्यामुळे ते कन्वर्ट होत जातील लिक्विड टू गॅसियस स्टेट मध्ये. आणि फॉर युनिट मास मीन्स युनिट मास साठी पुन्हा जर हीट सप्लाय केली आपण लिक्विड टू गॅस कन्वर्शन करण्यासाठी त्याला म्हणू आपण स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन. स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन. बघू शकता हे असेल आपलं फेज ट्रान्सफॉर्मेशन और लॅटेंट हीट. सो हे असेल आपलं लॅटेंट हीट फॉर फेज ट्रान्सफॉर्मेशन. बघू शकता